शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालेला आहे. होय शेतकरी मित्रांनो, काही बाजार समितीमध्ये कापसाच्या भावात झाली आहे पुन्हा एकदा वाढ. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी अकोला येथील CCI केंद्राची एक बातमी बघू, त्यानंतर कापसाचे भाव बघू. मित्रांनो, CCIची कापूस खरेदी मुदतवाढ नावापुरती अकोट बाजार समितीकडून चौकशीची मागणी. होय शेतकरी मित्रांनो, काय आहे नेमकं कारण बघूया आपण की CCIची कापूस खरेदी जे अकोला शासकीय कापूस खरेदीस 28 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान मुदतवाढ देण्यात आली असताना भारतीय कापूस महामंडळाच्या CCI अकोट केंद्रावर अद्याप कापूस खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून परिस्थितीची माहिती दिली आहे. बाजार समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले की कापूस खरेदी मुदतवाढीचा फायदा नेमका किती होईल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. 5 मार्च ते 9 मार्च या कालावधीत 75% क्षमतेने जिनिंगधारकांना कापूस खरेदीसाठी स्लॉट बुकिंग क्षमता दिली आहे. परिणामी मुदतवाढ मिळूनही प्रत्यक्षात केवळ 10 ते 13 मार्च असे 4च दिवस पूर्ण क्षमतेने खरेदी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय 7, 8, 14 आणि 15 मार्च हे शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असल्याने त्या दिवशी खरेदी बंद राहणार आहे. त्यामुळे 15 मार्चपर्यंत मुदतवाढ असूनही शेतकऱ्यांना त्याचा कोणताही ठोस फायदा होणार नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्याकडे मागणी केली होती. तसेच अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी मागणी केली होती. त्यानंतर 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मित्रांनो, चौकशी आणि कारवाईची मागणी. मुदतवाढ मिळूनही 5 दिवस खरेदीस विलंब झाला असून पुढील 5 दिवस कमी क्षमतेने खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे 15 मार्चपर्यंत सुट्टीचे दिवस धरून पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच नियमबाह्य पद्धतीने खरेदी बंद ठेवल्याबाबत संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान जिल्हा प्रशासन याबाबत काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती कारवाई केली जाते याकडे कापूस उत्पादकांचे लक्ष आता लागलेले आहे. आता वळूया कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती ज्यामध्ये बार्शी टाकळी जास्तीत जास्त मित्रांनो 8,010 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 7,850 रुपये. त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त 7,770 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,795 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,690 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,002 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,929 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, बीड केज खाजगी बाजार 7,800 रुपये. त्यानंतर धारूर बीड खाजगी बाजार 7,650 रुपये. त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 7,750 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.